अयोध्या धाम जंक्शनचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, 3 मजली इमारतीचं आधुनिक रेल्वे स्थानक, फूड प्लाझा, पूजा दुकानं, लिफ्ट, एक्सिलेटर यासारख्या सुविधा अंतर्भूत। वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसला मोदींकडून हिरवा झेंडा, 2 अमृत भारत ट्रेन आणि 6 वंदे भारत ट्रेनचा समावेश। भाजपकडून राम मंदिराचा राजकीय इव्हेंट, राम मंदिरासाठी शिवसैनिकांचं देखील योगदान, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, राम मंदिर सोहळ्याचं अद्याप निमंत्रण नाही, ठाकरेंची माहिती। वंचित सोबत आमची बोलणी सुरू आहे, 1-2 दिवसात राऊत आणि वंचितचे नेते एकत्र बैठक होईल, 12-12चा फॉर्म्युला असा कोणताही ठरलेला नाही, उद्धव ठाकरे यांची माहिती। मी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही, कोण काय बोललं याकडे मी लक्ष देत नाही, कुणी वरिष्ठ बोलत नाहीत तोपर्यंत आमच्यामधला कुणीही बोलणार नाही, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी भरपूर चेहरे आहेत, पण भाजपकडे कोण आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल। जे 10 वर्षांपासून आहेत त्यांनी काय केलं, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह रावसाहेब दानवेंचा जालन्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसला प्रवास, या ट्रेनमुळे विकासाला चालना मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य। पत्रिकेमधून नाव का वगळलं एवढाच माझा आक्षेप, खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल, भाजपने जाणून बुजून नाव टाकलं नाही, जलील यांचा आरोप। खासदार इम्तियाज जलील आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने, खासदार इम्तियाज जलील यांचे रेल्वे स्थानकावर आगमन होताच कार्यकर्त्यांची जय श्रीरामची घोषणा। पालकमंत्री मंत्र्यांचं नाव नाही हे चुकीचं आहे, निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकलं असतं तर काय बिघडलं असतं, संजय शिरसाट यांचा सवाल। पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा दाखल, उरुळी गावामधून डॉक्टर अमोल कोल्हेंनी बैलगाडीमधून काढली मिरवणूक। मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली तर मुख्यमंत्र्यांचं शिरूरमध्ये स्वागत करेन, अमोल कोल्हे यांचं पुण्यामध्ये वक्तव्य। अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, मावळ पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवणार, पक्षप्रवेश होताच वाघेरे यांचं वक्तव्य। मुंबईनंतर आता ठाण्यामध्ये सुद्धा स्वच्छता मोहिमेला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वागळे इस्टेट भागामध्ये स्वतः स्वच्छता करत घेतला अभियानाचा आढावा, विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र दौरा करणार, अजित पवार पुढील महिन्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार, मराठवाड्यापासून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होण्याची शक्यता। आदित्य ठाकरे 3 जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार ठाकरे गटाचा मेळावा, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। मनोज जरांगे पाटील येत्या 4 ते 8 जानेवारीच्या दरम्यान गोदाघाटच्या 123 गावांचा दौरा करणार, जरांगे यांची माध्यमांना माहिती। लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा 1 रुग्ण आढळला, आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन।